जरीच्या कापडावर पेंटिंग केलं की ते डल दिसतं, जसं या आत्ता पेंटिंगमध्ये दिसतंय. तुमचंही असंच डल पडतं का? जरीच्या कापडावर पेंटिंग दिसताना खूप छान दिसतं, पण खूप सहज डल पडतं. मग अशा वेळेस काय काळजी घ्यावी, यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. इथे आपल्याला कलर थिअरी शिकण्याचा खूप फायदा होतो. जरीचं कापड हलकं असलं तरी त्याच्यावर ब्रश खूप सहज फिसकटतो, त्यामुळे पेंटिंग करण्याआधी ते रिंगला एकदम व्यवस्थित फिक्स करून घ्या. खूप घट्ट किंवा खूप पातळ रंग वापरू नका. रंग खूप घट्ट असेल तर त्यात मीडियम 1चा वापर करा, नाहीतर रंग पसरू शकतो, डिझाईन खराब होऊ शकतं. ब्रशने हलक्या रंगाने स्ट्रोक्स द्या. जोरात दाबून रंग पेंटिंग करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, जरी रंग थोडे डल दिसत असले तरी निवडताना डायरेक्ट जे आपल्या मनात आहेत ते रंग द्यायचे नाहीत. त्यासाठी काय करायचं, तर लाल रंग डायरेक्ट न वापरता थोडासा केशरी मिक्स करायचा. गोल्डन रंग डायरेक्ट न वापरता किंवा गोल्डन येल्लो डायरेक्ट न वापरता त्यामध्ये थोडा व्हाईट मिक्स करायचा किंवा त्याऐवजी लेमन येल्लो मिक्स करायचा, जसं मी आत्ता पेंटिंगमध्ये करते आहे. डार्क हिरवा रंग न वापरता त्यामध्ये स्लाईट पिवळा मिक्स करायचा, म्हणजे तो फ्रेश पोपटी रंग होतो आणि तो जरीवर काळा पडत नाही. केशरी रंग वापरताना तो डायरेक्ट न वापरता त्यात थोडासा पिवळा रंग मिक्स करायचा, म्हणजे तो केशरी थोडा हलका होतो, जसा मी आत्ता ह्या नखांना दिलेला आहे. रंग शक्यतो वाळल्यानंतर एक कोट झाल्यानंतर पुन्हा दुसरा कोट अप्लाय करायचा, जेणेकरून खालचं जरीचं टेक्स्चर दिसत नाही. नेहमी आधी पॅच टेस्ट करून घ्या, त्याशिवाय पेंटिंगला सुरुवात करू नका, कारण जरीच्या रंगावर रंगाच्या शेड्स अवलंबून राहतात. अधिक माहितीसाठी मी कॅप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, ते एकदा चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.